नारायणगाव येथील मारुती सुझुकी शोरूममधील तिजोरी फोडून चोरट्यांनी 5.25 लाखांची रोख रक्कम चोरून पोबारा केला। ही घटना शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सुरक्षारक्षक झोपेत असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे। गुरुवार दिनांक 13 रोजी पहाटे 2-3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी झंझावात न्यूजला दिली। अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून शोरूममध्ये प्रवेश केला। शोरूममधील तिजोरी शोरूमच्या पहिल्या मजल्यावर नेऊन गॅस कटर व ग्राइंडरच्या सहाय्याने तिजोरीचा पत्रा कापला। तिजोरीतील 5,12,000 रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। सीसीटीव्ही फुटेजवरून 2 चोरटे आतमध्ये व 2 चोरटे बाहेरच्या बाजूला असल्याचे निष्पन्न झाले आहे। शोरूममधील कर्मचारी अभिजित भालेराव यांनी चोरी झाल्याची फिर्याद नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली। घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला। शोरूममध्ये 2 सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे असताना चोरटे आत येतात आणि चोरी करून जातात याचा तपास सुरक्षारक्षकांना लागत नाही। त्यामुळे या चोरीमध्ये स्थानिकांचा काय हात आहे का याबाबत देखील संशय व्यक्त केला जात आहे। घटनास्थळी स्थानिक पोलीस पथक लोकल क्राईम ब्रँचचे पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन वरिष्ठांना माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, नारायणगाव।